जोगाई सगळ्यांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. जय भीम. इथं स्टेज पशी बसलेल्या आणि शेवटच्या टोकापर्यंत जे थांबलेले माझे भाऊ त्या प्रत्येकाला रुक्मिणी लोंढेचा या अंबाजोगाईत क्रांतिकारी जय भीम. तुम्हाला माहिती पिल्ले हो माझी तब्येत बरी नाही तरी मी अंबाजोगाई म्हणले की आले मी. जय भीम. कसं झालंय माहिती का? माफ करा. शिवाय आपण कोणाला देत नाही ते मनानं ठरवायला लागलेत की मी शिव्या देते म्हणून. नाक खाजविलं नकटवर मिला असं झालंय. इथं आता एक पाटी बघितली मी बाबासाहेबांचं त्याच्यावर एक विधान आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. वा 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 सुंदर सुंदर. तुम्हाला माहिती शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. ते शिका शब्द बाजूला गेलाय संघटित व्हा आणि संघर्ष करा लोक करायला लागलेत. खरंय का नाही? शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो बाबासाहेबांचं विधान आहे वाक्य आहे सुविचार आहे त्याचा अर्थ ज्याला कळाला नाही असे लोक उड्या मारायला लागलेत. बंधूंनो मला कुणाला दुखवायचं नाही मला कुणाच्या मनाविरुद्ध बोलायचं नाही. माझं फक्त एक काम आहे मला माझा बाबासाहेब सांगायचा आहे. माझा भीम जगात प्रत्येकाला तळागळात जाऊन मला माझा बाबासाहेब सांगायचा आहे. तुम्ही सब कुछ करने का था लेकिन जयकांत सिकरे का ईगो हट नहीं करने का कोणाला माहिती. सारखा मला फोन येईल बाई जात महत्वाची का बाप जात महत्वाची का बाप. अरे फुर जीव गेला तरी इथं बापच तोंडातून निघान. आजे होतील पंजे होतील नातू होतील पण बाप फक्त एकच होईल तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रक्त कसं सळसळ होतंय का नाही आत्म्यातून म्हणून बरोबर एकदा जय भीम. रक्त कसं असं सळसळ होतंय का नाही खाल्लेल्या भाकरीची जाण होते का नाही. अरे गळ्यातलं गाडगे गेलंय भुचनातला झाडू गेलाय ह्याची जाणीव होती का नाही. मग कसं काय तुम्हाला त्रास व्हायला बाबा. मी जय भीम बोललं की लगेच म्हणायला लागले तिला कापावं लागती. एखादं वाक्य टाकलं मी जय भीम बोलले मी एखादा विषय मांडला की कमेंट मध्ये ह्या गपा 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 शिवाय येतात. तुमच्या लक्षात कसं येत नाही मी बाबासाहेब सांगायले तुम्ही विसर पडलाय म्हणून बाबासाहेब सांगायले. साहेब 9 तारखेला मला वाटतंय आदिवासी दिवस साजरा झाला. एवढा सुंदर त्यांच्या त्या रॅल्या मोर्चा प्रत्येक मोर्चामध्ये माझ्या बापाचं गाणं होतं. अरे बाबासाहेबान दिल रे बाबासाहेबान बाबासाहेबान माझ्या बाबासाहेबान. काटा येतोय अंगावर असं वाटतंय लगेच उठावून काहीतरी क्रांती करावा. नुसतं बापाचं नाव बी ऐकलं की आणि तुम्ही मला सांगताय जात सोड. अरे सोडली हुर. येणाऱ्या 14 तारखेला धर्मांतर करते त्या धर्मात जाते त्या बुद्धांच्या जगात जाते जो बाप ज्याने मला माझा बाप दाखवलाय. हुर. छोड़ दी हमने वो गलियां छोड़ दी हमने वो गलियां जिस गली में मेरे बाप का नाम ना निकलता हो. छोड़ दी हमने वो गलियां. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त छोटासा कार्यक्रम झाला उपक्रम राबवण्यात आला. तुम्हाला माहिती साहेब तिथं झालंय काय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त हलगी वाटप. काय झालंय डांग चिंगडा डांग चिंग डांग चिंगडा डांग डांग चिंगडा डांग डांग. हलकी वाटप हलकी. अरे
डोक्यात काय शेण भरलेलं आहे का हलकी वाटप? लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना तुला 2 शब्दात बाप सांगितलाय, बाबासाहेब सांगितलाय, मार्ग दाखवलाय, आणि तू काय करायलास? डाडांची टाटांची डाडांची टाटांची डांग. यांच्या मोर्चाला आभरण घालून पोतराज येतात. अगं माय गय. आणि पुन्हा म्हणाले ताई महाराज आपलं आरक्षण खाल्लं, काहीतरी बोला की. कशी काय बोलू बाबा, मला लाज वाटेल ना. मी कशी काय म्हणू? माझा कमीपणा, मला लढायचंच नाही, मला हिंमतच द्यायची नाही. मी 10वीच्या पुढे जातच नाही, मी 10वीच्या पुढे गेलेच नाही. आणि कशी म्हणू माझं महाराजनं खाल्लं? हे बात नाही को हजमच नाही ना हवी. मी म्हणू शकत नाही. मी कशी म्हणेन त्या महारानं? तुम्हाला हॅलो, तुम्हाला माहिती मी एक वाक्य टाकलं होतं, जो कभी हार नहीं मानते वो है महार. ज्यांना फक्त जिद्द आणि लढणं माहित आहे, मेहनत माहिती, ते महार. बाई महाराबद्दल लयच प्रेम आहे. अगं करावाच लागन. तुझ्या 7 पिढ्याला तळागळातून वर आणलंय, तुझ्या गळ्यातलं मडकं काढलंय. अगं माय चिमणे, तुझं शरीर झाकायला पण तुला मुभा नव्हती ग पिल्ले. ए सान्या, तू म्हणतेस ना मला आमच्याबद्दल बोलायला लागली. तुला माहिती, तुझं शरीर झाकण्यासाठी सध्या माझ्या बापानं कष्ट केलंय. रोडावर जे डांगटिंग 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 करतीस का, त्याच्यासाठी सध्या माझ्या बापानं कष्ट केलंय. मी कशी काय विसरू या गोष्टीला? मला विचारलं जातंय डिग्र्या किती घेतल्यात. अरे धूळ लागली तुमच्या त्या डिग्रीला, तुमच्या त्या घेतलेल्या डिग्र्याला, तुम्ही वाचलेल्या त्या पुस्तकाला, तुमच्या डोक्यातल्या त्या विचारायला. म्या फक्त माझ्या गाण्यातला, माझ्या वागण्यातला, माझ्या व्यवहारातला, माझ्या ऐकावर येणारा बापच म्या जतन केलाय. मला काय गरज आहे डिग्रीची? मी रात्रंदिवसाचं मी हे ऐकलं, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. बाबासाहेबामुळं, कुणामुळं? बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात. मी हे ऐकलंय, मला कळून चुकलंय. दुबळ्या पोरात माझ्या बळ माझ्या बापामुळं आलंय. मग मला डिग्रीची काय गरज आहे? अरे आग लागू द्या ना तुमच्या त्या डिग्रीला आणि तुमच्या त्या वाच घेतलेल्या पुस्तकाला. 50-50 वर्ष म्हातारड्यानं चष्मे घालू घालू अगो माय 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 काय लेक्चर देत होते. एक तर म्हणायचं माझ्या रक्तात बाप आहे, माझी जिंदगी बाबासाहेब सांगण्यात गेली. आणि मग म्हातारपणाला काय भुचन दाबलं वर तो? म्हातारपणाला सांगायचंच ना. अरे समाज भरकुटून टाकला, सुंदर माणसं होती, वाटुळ केलं लोकांचं. कळायला पाहिजे होतं तुम्हाला. यांना माझ्या लेखनाचा बी त्रास होतोय. मी एखादा शब्द लिहिला, बरं तुम्ही सांगा, भीमा तुझ्या नगरीत बावळे फिरू लागले, भीमा तुझ्या नगरीत बावळे फिरू लागले, तू कमवलेल्या भाकरीवर हे कावळे चरू लागले. हे गाणं जमतंय. मी एखादं गाणं मला काय वाटतंय, माझ्या बापानं, माझ्या भीमरावानं मला सांगितलंय की कोणाच्याच बापाला भ्यायचं नाही, कोणाच्याच बापाला भ्यायचं नाही. बात जर संविधानाची आली ना तर आम्ही जाती पण फुर्र केले, आम्ही भेट नाही. मी लिहिणार शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत श्वास आहे हातात पेन आहे तोपर्यंत बापाबद्दल लिहिणार आणि करारच लिहिणार, आग आग व्हायचं लिहिणार. माझा एक शब्द लय लागला बाबा लोकाला. अरे बाय मन झाले भीमाला तुम्ही मनात तुमच्या चोर, भीमाची भाकरी खाऊन तुमच्या अंगात आलाय जोर. श्वास जो घेताय तो भीमाचा हाय उपकार, श्वास जो घेताय तो भीमाचा हाय उपकार. मला वाटतंय जे बेमानेनं त्यालाच लागन माझा शब्द. मी काय कोणाला विशिष्ट थोडा धरलाय, मी थोडं धरलंय की ही जात बाबा तिला हा शब्द लागाव. मै मर्जी मेरी मर्जी, मैं कुछ भी करेगा.
ना मी लागन तुम्हाला. मी बैमान नाही, मी लेतच राहणार, कारण मला माहिती आहे माझ्या बापानं दिलेल्या भाकरीला मी बैमान झाले नाही. तर बंधूंनो, अंबाजोगाई या ठिकाणी मला बोलवलं, सगळ्याला मंचकावर बसलेल्याला सगळ्यांनी जेवढ्यांनी मला इथं बोलवलं, फोन केले, सगळ्यांचा मनापासून आभार. एकदा सगळे मानाचा सन्मानाचा सगळ्याला जय भीम. आणि जाता जाता दोन शब्द. माझ्या भीमाचा कायदा काय तुला कळत कसं नाही. माझ्या भीमाचा कायदा काय तुला कळत कसं नाही. दिली खायाला भाकर भीमान, दिली खायाला भाकर भीमान, कुत्र्या खाली मन घालून खाय. सगळ्याला परत एकदा माझ्या अंबाजोगाईला क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय भीम.